आवाज येतोय का सर्वांना? येतोय सर. ओके. लास्ट लेक्चरला बँक्स पाहिलेल्या होत्या, बँकांची हिस्ट्री पाहिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्स बँकांच्या डेव्हलपमेंट कशा होत गेल्या, त्याच्यात करंट ट्रेंड पाहिले आपण. कोणत्या कोणत्या बँक एकत्र येऊन कमर्शियल बँक झाल्या, नॅशनलाइज बँक झाल्या. ओके. Today's our topic name is crop insurance, meaning and its advantages, progress of crop insurance scheme in India, limitations in application in Agricultural Insurance Company of India, National Agri Insurance Scheme NAIS, silent features weather insurance. ओके. तर ह्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर ओरिजिन अँड इम्पॉर्टन्स ऑफ क्रॉप इन्शुरन्स स्कीम. काय इम्पॉर्टन्स आहे? इन्शुरन्स इज अ लीगल कॉन्ट्रॅक्ट that transfer risk from a policy holder to an insurance company in exchange for a premium. इन्शुरन्स म्हणजे काय? तर रिस्क ट्रान्सफर केली जाते कुणाकडून? तर एक पॉलिसी होल्डर म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडून इन्शुरन्स कंपनी म्हणजे एखाद्या इन्शुरन्स कंपनीकडे रिस्क दिली जाते. कशाच्या बदल्यात? तर एक्सचेंज फॉर अ प्रीमियम. मला वाटतं मी आपल्याच लेक्चरमध्ये काहीतरी पाठीमागे सांगितलं होतं तुम्हाला की आई वडिलांना 23 जुलै तारीख होती आणि लास्ट डेट होती आणि इन्शुरन्स काढून ठेवायला सांगा. आणि मला वाटतं आज आपल्याला जास्त नाही, एक 8-10 दिवस झाले असतील मी इन्शुरन्स हा विषय बोलून, आणि पावसाने काय झोडपलं ते लक्षात आलं असेल तुमच्या. म्हणजे पीक तर गेलं ते गेलं, घरात पण पाणी शिरलं. म्हणजे हे वाईटच आहे ऍक्च्युली. पण ऍटलिस्ट ज्यांनी माझ्या सूचनेनंतर सुद्धा 1-2 दिवसात कोणी इन्शुरन्स काढले असतील तर आज ते रिलॅक्स फील करत असतील की त्यातल्या त्यात तरी बरंचसं नुकसान त्यांचं कव्हर होईल. म्हणजे रिस्क कव्हर होणं काय आहे हे तुम्हाला आता समजू शकता. बरोबर. आता ते सगळं पीक जरी त्या नदीत पाण्यात वगैरे गेलं असलं तरी सुद्धा त्या कंपनीला तुम्हाला तो सगळा झालेला लॉस भरून देणं जबाबदारी त्या कंपनीची. विचार करा किती मोठी आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला त्यावेळी सांगितलेली होती. किती 8-10 दिवसापूर्वीच सांगितलेलं होतं आणि आज सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर आहे. अगोदर काहीतरी 10 जुलै लास्ट डेट होती इन्शुरन्स करायची, ती वाढवून 23 जुलै झाली आणि मी हे सगळं तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं. पाहूया रिस्क. द पॉसिबिलिटी ऑफ फायनान्शियल लॉस. बरोबर. फायनान्शियल लॉस होण्यासाठीची जी पॉसिबिलिटी आहे ती क्लिअर होते रिस्कमुळे. पॉलिसी होल्डर, द पर्सन हू हॅज परचेस्ड अँड ओन अँड इन्शुरन्स पॉलिसी. एक मिनिट जरा स्क्रीन रीड करा सर्वांनी स्क्रीन. रिस्क, द पॉसिबिलिटी ऑफ फायनान्शियल लॉस म्हणजे रिस्क. फायनान्शियल लॉस होईल अशी जी पॉसिबिलिटी आहे इट्स कॉल्ड एज रिस्क. ओके. आफ्टर दॅट पॉलिसी होल्डर, द पर्सन हू हॅज परचेस्ड अँड ओन अँड इन्शुरन्स पॉलिसी.
पॉलिसी होल्डर म्हणजे कोण? जो कोणी पॉलिसी परचेस करतोय, विकत घेतोय तो. इन्शुरन्स कंपनी, a company that provides the insurance coverage for its policyholder is called as insurance company. प्रीमियम, द कॉस्ट ऑफ इन्शुरन्स. बरोबर, प्रीमियम खूप कमी असतो. आता लॉस बघा किती. समजा 1 एकर क्षेत्र आहे किंवा 1 हेक्टर क्षेत्र आहे, 100 एकरचं एक क्षेत्र आहे असं धरून चला, आणि 100 गुंठ्यामध्ये 100 टन तरी सहज ऊस निघतो. बरोबर, 100 टन ऊसाचा विचार केला तर 100 टन ऊसाला 3,000 दर जर पकडला, बरोबर, तर किती व्हायला पाहिजेत? 3,000 गुणिले 100 जर केलं, 3 तर लाख 3,00,000. ओके, व्हेरी गुड. तर 3,000 गुणिले 100 केलं तर 3,00,000 रुपीज त्या ऊसाचे यायला पाहिजेत. बरोबर, तर जर समजा असा आता हा पूर आला किंवा काय नॅचरल काय रिस्कमुळे प्रॉब्लेम किंवा पॉसिबिलिटीमुळे काय प्रॉब्लेम झाला, तर तो शेतकरी 3,00,000 रुपयाला त्याचा लॉस आहे. बरोबर, पण जर त्याने इन्शुरन्स काढलेलं असतं आणि जर त्याने प्रीमियम केलेलं असतं तर मे बी गुंठ्याला 1,000 जरी, सॉरी, मे बी गुंठ्याला 100 रुपये जरी म्हणजे इन्शुरन्सचा प्रीमियम बसला असता, तर 100 गुंठ्याचा गुणिले जर 100 रुपयाने जरी केला असतं, तरी मे बी 10,000-1,000 रुपये त्याचा प्रीमियम गेला असता. म्हणजे 10,000-1,000 रुपये मध्ये 3,00,000चा कव्हरेज मिळाला असता. समजतंय? म्हणजे 100 रुपयाचा जरी, आणि गव्हर्नमेंटचा तर त्याच्याही पेक्षा कमी. म्हणजे तुम्हाला वाटेल की सर एवढं कमी कसं काय सांगताय, तरी मी कंपनीच्या मानाने 100 रुपये धरतोय. गुंठ्याला 100 रुपये मी कंपनीच्या मानाने धरतोय. अगदी तुम्ही जर गव्हर्नमेंट मध्ये गेला तर 5 रुपये 7 रुपये असं धरतात. अगदी 10 रुपये 20 रुपये इतकं कमी आहे गव्हर्नमेंट मध्ये. तुमचं क्रॉप कुठला आहे त्याच्यानुसार कमी जास्त होत असतं. फळबागा वगैरे असतील तर थोडस जास्त धरतात, पण कंपन्यांपेक्षा तर खूप कमी गव्हर्नमेंट मध्ये. म्हणजे मे बी अगदी 1,000-2,000 रुपयाच्या प्रीमियम मध्ये तुम्ही 1,00,000-2,00,000 रुपये कव्हर करू शकता, इतकी त्याच्यात ताकद आहे. समजतं? म्हणजे पण शेतकरी त्या 2-3 हजार रुपये किंवा 5-10, आता समजा 10,000 रुपये मध्ये 3,00,000 रुपये कव्हर होतोय. बरोबर, तर लोक त्या 3,00,000कडे लक्ष देत नाहीत. लोकांना 10,000 मोठे वाटतात. बरोबर, 10,000 घालवायचे आणि नाहीच काय झालं तर. म्हणजे लोकांना किती वाईट वाटतं की समजा नाहीच काय झालं तर 10,000 बुडले आमचे. समजा नाही काय झालं, पाऊस नाही पडला, दुष्काळ नाही झाला आणि आमचं व्यवस्थित पीक आलं, व्यवस्थित कारखान्याला गेलं, तर आम्हाला 3,00,000 रुपये येतील. पण त्याच्यातले 10,000 आत्ता घालवायचे. जिथे 10,000 इतके मोठे वाटतात त्यांना की कशाला 10,000 घालवायचे, फुकट जाणार 10,000, काहीच उपयोग नाही त्याचा. आणि हा विचार करतात 2,90,000 हातचे निघून जातात. समजते ना? The desire to introduce 2 pilot schemes, wise crop insurance and cattle insurance, with the objective of protecting. कॅटल इन्शुरन्स तर खूप महत्वाचा आहे बाळांनो, कारण मी तर म्हणेन जनावर एक एक, आता ते मुर्रा म्हैसाना म्हैशी तर लाख लाख रुपयाच्या म्हैशी आहेत. बरं, सकाळ आणि संध्याकाळी मिळून त्यांचं 10 लिटर जर दूध निघत असेल, मे बी जास्त पण निघतं, पण एक 10 धरा अवरेजली, आणि 30-40 रुपयाने जर दर धरला तर रोजचे 40 रुपये गुणिले 10 लिटर जर धरलं तर रोजचे 400, महिन्याचे 4-12 1,000 रुपये महिन्याचे त्या म्हैशीकडून मिळत असतात. कमी कमी सांगतोय आपण. आणि महिन्याचे 12,000 मिळत असतात. ओके, आणि ऍनिमलचा जर इन्शुरन्स करायला गेलो, ओके, तर ऍनिमलची लाईफच किती आहे लक्षात आलं का? तर त्या पूर्ण होल लाईफचा इन्शुरन्सचा जर तुम्ही हे घेतला, क्लेम घेतला, तर अहो मे बी 5-7 हजार होऊन जाईल. म्हणजे जी जी म्हैस, जी गाई तुम्हाला महिना जेवढं कमी द्यायचे त्याच्याच निम्म्यामध्ये तिचं आयुष्य पूर्ण कव्हर होतं. इतका स्वस्त मिळतो इन्शुरन्स, आणि तरीही लोक घेत नाहीत. जर लोकांना 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरचा इन्शुरन्स हा कंपल्सरी नसता,
तर तरी सुद्धा लोक फोर व्हीलर मधनं फिरले असते, पण इन्शुरन्स कोणी काढला नसता. समजतंय का मी काय म्हणतोय? म्हणजे का लोकांना इन्शुरन्स बद्दल वाईट वाटतं काय माहित. इव्हन आपल्याकडे ना ते लाईफ इन्शुरन्स म्हणजे LIC वाले वगैरे येणार असतील ना, तर आपण घरात नाही म्हणून सांग, नंतर बघू म्हणून सांग, असं आपल्याला असं वाटतं की हा त्या लोकांनाच गरज आहे त्या गोष्टीची. ऍक्च्युली गरज आपल्याला आहे. बरोबर ना. म्हणजे दोन उदाहरणं खूप खतरनाक आहेत. आपल्याकडे कचरा साफ करायला जो माणूस येतो किंवा जी गाडी येते ग्रामपंचायत, आपण म्हणतो कचऱ्याची गाडी आली. ऍक्च्युली ती गाडी कचऱ्याची नाहीये, कचऱ्याचं आपलं घर आहे. ती गाडी स्वच्छतेची आहे. जी तुमच्या घरातला कचरा घेऊन जाते ती कचऱ्याची गाडी असेल का? ती गाडी स्वच्छतेची गाडी आहे. बरोबर. पण आपण तिला कचऱ्याची गाडी म्हणतो. आणि इन्शुरन्स एजंट जो कोणी असेल त्याला गरज नसते हो, उलट गरज आपल्याला असते. आपण त्याला गरज आहे असं समजतो. बरोबर ना. The government of India during the year 1970 appointed an expert committee on crop insurance under the chairmanship of Dharam Narayan to examine and analyze the administrative and financial implication of the scheme. Sri Dharamnarayan ruled out the possibility of implementing the scheme in India. In contrast to the above committee, Professor Dandekar strongly supported the implementation of the scheme by accepting Professor Dandekar's view in 1973. The government of India has set up General Insurance Corporation (GIC) to carry out all types of insurance business throughout the country, which four subsidiary insurance companies they are: first, National Insurance Company Limited, the New India Assurance Company Limited, the Oriental Insurance Company Limited आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. आपण यातली नावं ऐकलीत का? खूप वेळा ऐकली असतील. पण कशाच्या संदर्भात? फोर व्हीलर, टू व्हीलर याच्या संदर्भात ऐकली असतील. न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी. आणि या कंपन्या पण ना त्या कारच्याच किंवा अदर पॉलिसीच्याच जास्त ऍडव्हर्टाईज करतात ऍज कम्पेअर टू फार्मिंग. रिझन असं आहे, त्यांना माहित आहे फार्मरला जर इन्शुरन्स दिला तर खूप कमी पैशात द्यावा लागतो आणि भरपाई द्यायची वेळ आली तर खूप जास्त पैशात द्यावी लागते. त्यामुळे ते त्याचा जास्त जाहिरात पण करत नाहीत टीव्हीवर वगैरे. बघा का करतील? त्यांचा लॉस आहे उलट त्याच्यात. कारण जर प्रत्येक शेतकरी शहाणा झाला आणि प्रत्येक शेतकऱ्यानं जर खरोखरच इन्शुरन्स केला तर ह्या सगळ्या कंपन्या झोपलेल्या असतील किंवा त्यांना त्या काय म्हणायचं मार्केटमध्ये डिस्टर्ब होतील त्या. कारण शेतकऱ्यांनी इन्शुरन्स केला ना तर त्याच्यात त्यांचा लॉस जास्त आहे. कारण शेतकरी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या तरी प्रॉब्लेम लॉस मध्ये आहेच आहे. समजतंय ना. आणि आपले शेतकरी आंदोलन करत बसतील तिथं जाऊन 10 वेळा, तिथं 2 महिने तिथं सरकारशी लढत बसतील, पण इथं एखादा प्रीमियम भरून मोकळं झालंय, टेन्शन फ्री झालंय असलं नाही. ओके. एवढ्या कंपन्या आहेत ह्यांच्याकडे जाऊन आणि नंतर तर गंमत अशी असते, ज्यावेळी तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष इन्शुरन्स घेताना नंतर तुम्हाला इन्शुरन्स मध्ये डिस्काउंट मिळायला सुरुवात होते. समजते ना. की इन्शुरन्स मध्ये जो काही प्रीमियम तुम्ही भरणार आहे, समजा पहिल्या वर्षी तुम्ही 10,000 भरला तर दुसऱ्या वर्षी पण 10,000 भरला, तिसऱ्या वर्षी तुम्हाला 9,000 द्या म्हणतील, त्यानंतर 8,000 द्या म्हणतील, त्यानंतर 7,000 द्या म्हणतील, असा डिस्काउंट द्यायला सुरुवात होते. म्हणजे किती आपल्या फायद्याचं करून ठेवलंय आणि तरी आपण किती चुकीच्या दिशेला जातो. बघ आता कितीतरी कुटुंब असतील आता ओरडत असतील की ते येत नाहीत, आम्हाला मदत करत नाहीत, पुढारी येत नाहीत किंवा गव्हर्नमेंट ऑफिसर कोणी आम्हाला भेटत नाहीत, आम्हाला काय मदत केली नाही. मदत का करायची तुमची सांगा?
तुम्ही जर एक इन्शुरन्स काढून ठेवलेला असता तर त्यांना यायची पण गरज नाही. ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत. त्यांना संधी, काम न करण्याची संधी कुणी दिली? तुम्ही दिली. हा, त्यांना कामाला लावलं असतं ना तुम्ही, एक इन्शुरन्स पॉलिसी काढून ठेवली असती ना, त्यांना पैसे घेऊन घरी यायला लागलं असते. हे तितकंच खरं आहे. बरोबर ना? Comprehensive Crop Insurance Scheme, CCIS. Okay. The Comprehensive Crop Insurance Scheme was introduced by GIC in all the states. This scheme overall farmers म्हणजे सर्व राज्यांमध्ये CCIS आहे, who avail the crop loan and it is limited to cereals such as paddy म्हणजे राईस साठी मिळतंय, व्हीट गव्हासाठी मिळतंय, मिलेट्स, ऑइल सीड्स, सगळ्या ऑइल सीड्स, पल्सेस. द लोन गिवन फ्रॉम 1 एप्रिल to 13th कन्सिडर फॉर खरीप इन्शुरन्स बिझनेस. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर हा खरीप इन्शुरन्स आहे. आणि द लोन्स ग्रँटेड फ्रॉम 1 ऑक्टोबर to मार्च इज द रब्बी इन्शुरन्स. म्हणजे त्याच्यात पण त्यांनी 2 प्रकार दिलेले आहेत तुम्हाला. खरीपला खरीप इन्शुरन्स काढा, रब्बीला रब्बी इन्शुरन्स काढा. Therefore, the insurance cover will as built-in aspect of crop loan. The crop insurance risk is taken by GIC and the respective state government in 2:1 ratio. The sum insured is 100% of crop loan taken by the farmer during that season. बघा, 100% लोन, 100% क्रॉप लोन कव्हर करण्याची जबाबदारी त्या इन्शुरन्स पॉलिसीची आहे. म्हणजे जर एखाद्या शेतकऱ्याने एका शेतीवर 10 लाख रुपये लोन काढलेला आहे आणि जर त्या वर्षी काय क्लायमेट मध्ये प्रॉब्लेम झाला, तर ते 10 लाख रुपये कव्हर करण्याची ताकद कशात आहे? इन्शुरन्स पण आहे. बघा, म्हणजे इतकं इन्शुरन्सचं महत्व आहे. आता इन्शुरन्स किती काढावा? गॅरंटीड कॉम्पेन्सेशन म्हणजे 100% मिळणारी कॉम्पेन्सेशन, ज्याला आपण इंडिमेनिटी म्हणतो. इंडिमिनिटी इज इक्वल टू शॉर्टफॉल इन द यील्ड ऑफ द क्रॉप अपॉन थ्रेशोल्ड यील्ड ऑफ द क्रॉप इन टू सम अश्योर्ड. म्हणजे इन्शुर्ड, सम अश्योर्ड इज कॉल्ड सम इन्शुर्ड. ओके, तर हा त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे की शॉर्टफॉल इन द यील्ड ऑफ द क्रॉप म्हणजे त्या क्रॉप म्हणजे त्या पिकाची शॉर्टफॉल इन द यील्ड म्हणजे त्याचं उत्पन्न, बरोबर, अपॉन थ्रेशोल्ड यील्ड ऑफ द क्रॉप. म्हणजे या 2 गोष्टी ज्यावेळी आपण डिवाइड करतोय आणि त्याला इंटू सम इन्शुर्ड करतोय, त्यावेळी तुमची गॅरंटेड कॉम्पेन्सेशन जे काय मिळून जाते. इतका साधा सोपा त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. त्यामुळे कुठला एजंट जरी आपल्याला फसवायला आला तरी फसायची गरज नाही. बरोबर. The yield data for the purpose is obtained from the crop cutting experiments conducted by the state government. आता त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस बघूया काय आहेत. इट स्टॅबिलाइज द फार्म बिझनेस ड्युरिंग द पिरियड ऑफ क्रॉप फेल्युअर. म्हणजे हा फायदा आहे की ज्यावेळी क्रॉप फेल्युअर येईल त्यावेळी याचा फायदा होणार आहे.
the farmer can act much more confidently in farm business as their protection against hazards of farming. आणि जर त्यावेळी अशी गॅरंटी असेल तर आपण कॉन्फिडेंटली काम करू शकतो, त्या बिझनेसमध्ये पैसे लावू शकतो. ओके. इट प्रिव्हेंट्स द फार्मर्स टू अप्रोच नॉन इन्स्टिट्यूशनल एजन्सीज ऍट टाइम्स ऑफ क्रॉप फेल्युअर. ओके. इट इन्हान्स द यूज ऑफ मॉडर्न इनपुट्स टू बूस्ट द प्रोडक्टिव्हिटी इन ऍग्रिकल्चर. आणि नक्कीच चांगली प्रोडक्टिव्हिटी येण्यासाठी, चांगलं उत्पन्न येण्यासाठी तुम्ही बिनधास्त खर्च करू शकता. का तर लॉसला जरी गेलो तरी इन्शुरन्स कव्हर आहे. बरेच शेतकरी जास्त खर्च करायला का घाबरतात, की मी खूप खर्च करेन, खूप चांगल्या पद्धतीने शेतीमध्ये खर्च करेन आणि चुकून क्लायमेटने कमी जास्त की असं होतं की जवळचे पैसे शेतीमध्ये लावलेले असतात, खूप काय म्हणायचं, खूप अपेक्षेने शेतीमध्ये पैसे लावलेले असतात आणि ज्यावेळी शेती लॉस मध्ये जाते त्यावेळी अपेक्षा भंग होतो आणि आपण लॉस मध्ये जातो आणि पुन्हा शेती करण्याची इच्छाच निघून जाते. तर तसं होऊ नये म्हणून सुद्धा हे महत्वाचं आहे. इन हाय रिस्क एरियाज क्रॉप इन्शुरन्स सर्व ॲज अ कॅटलिस्ट इन ब्रिंगिंग एरियाज अंडर कल्टिवेशन which otherwise would have remained uncultivated. तर हे झालं. आता डिमेरिट्स काय आहेत? It provided coverage only to a limited number of crops like wheat, paddy, oilseed, millets, and pulses, excluding important cash crop like sugarcane, potato, cotton. म्हणजे त्या कंपन्यांकडे कुठल्या कुठल्या क्रॉपसाठी इन्शुरन्स आहे हे एक लिमिटेशन असू शकतं. कंपनी ठरवू शकते कुठल्या क्रॉपला द्यायचं, कुठल्या क्रॉपला नाही द्यायचं. ओके. तर हा एक डिमेरिट असू शकतो. As the coverage was restricted to rain-fed crops only, the scheme was not effective in agriculture-intensive states such as Punjab, Haryana, and Western UP. म्हणजे काही स्टेट्स मध्ये कव्हरेजला तेवढं रिस्ट्रिक्टेड केलेलं आहे किंवा रेनफेड क्रॉप्स पुरतं आहे. मग हे ठीक आहे ना, म्हणजे ते नाही म्हणतायत पण ठीक आहे. ओके. The scheme covered only those farmers who had availed crop loans from financial institution. Sum insured per farmer was also limited to a maximum of rupees 10,000 only. Eminent economist made some suggestion for the satisfactory functioning and improvement CCIS and they are. Yes, म्हणजे जर लोन घेतला असेल बरोबर तर मॅक्झिमम ऑफ रुपीज 10,000. ओके. ठीक आहे. म्हणजे तिथे त्यांनी काय केलेलं आहे की सम इन्शुर्ड जी आहे ती हायर करून ठेवलेली आहे. ऑल क्रॉप्स अँड ऑल द फार्मर्स शुड बी ब्रॉट अंडर द purview of the scheme. The premium rate should vary with the nature and indices of crop production in different areas. आता प्रत्येक एरियानुसार प्रीमियम वेगवेगळा राहू शकतो किंवा प्रीमियमचा रेट वेगवेगळा राहू शकतो. ठीक आहे. मग हे काय डिमेरिट्स नाहीये. द युनिट एरिया कन्सिडर्ड फॉर पेइंग indemnity should be village or group of village as against block as well as मंडळ. बरोबर. म्हणजे त्यांनी जे काय ठरवून दिलं असेल त्या ब्लॉकला तेवढंच तुम्हाला मिळेल. ठीक आहे ना. Threshold yield should be worked out on the basis of crop production indices over a 10-year period as against 5-year period. Yes, होऊ शकतात. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. भारतीय कृषी विमा योजना, नॅशनल ऍग्रिकल्चर इन्शुरन्स स्कीम वाचा डिटेल. कारण याच्यात शिकवण्यापेक्षा वाचून समजून घेण्यात महत्व आहे. ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया स्क्रीनशॉट काढून घ्या, डिटेल मध्ये वाचा.
स्क्रीनशॉट काढून घ्या. आता याच्यामध्ये वाचा, महत्वाचा टॉपिक मी शिकवलेला आहेच तुम्हाला. ओके, स्क्रीनशॉट झाले का काढून? आता हे त्या प्रत्येक कंपनी विषयी आणि त्या स्कीम विषयी डिटेल आहे, तुम्ही वाचा. त्याच्यातले काही इम्पॉर्टंट थिंग्स तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी विचारले जातील. ओके, ठीक आहे. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन करा, प्रेझेंटिंग याच्यावर. ओके.